नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. देशाच्या विकासासाठी पंतप्रधानांनी आणि मी मतभेद तसंच कटुता दूर करून काम केलं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्रायलच्या दौऱ्यावर. संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार होण्याची शक्यता. शब्दांचा खेळ थांबवा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम तातडीनं द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारकडे मागणी. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलग तिसरा विजय, पाकिस्तानचा 95 धावांनी केला पराभव. विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आज होणार सुरुवात. अग्रमानांकित अँडी मरेची पहिली लढत अलेक्झांडर बुब्लिकशी होणार. पुणे नगर रस्त्यावर लोणीकंद गावाजवळ बस आणि पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू. आणि आसाममध्ये अतिवृष्टी, 8 जिल्ह्यातल्या सुमारे 3 लाख लोकांना पुराचा फटका. आणि आता सविस्तर वृत्त. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून गेल्या 3 वर्षात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अत्यंत सहकार्यानं आणि सौहार्दानं काम केलं, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अ स्टेट्समन या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 3 वर्षात आमच्यात काही मतभेदांचे प्रसंग आले, पण वैयक्तिक कटुता कधी आली नाही आणि सरकारचं कामही थांबलं नाही, असं ते म्हणाले. राष्ट्रपतींनी मला कायमच पित्याप्रमाणे मार्गदर्शन केलं, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी बोलताना काढले. मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा काळ हा केवळ शिष्टाचाराचा भाग नसून त्यांच्या उज्ज्वल कर्तृत्वाचा काळ असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. मैं बहुत अंतर्मन से कह रहा हूं, कोई पिता अपने संतान की जैसे देखभाल करे. देखो मोदी जी, आधा दिन तो आराम करना ही पड़ेगा. मुझे दा कहते, प्रणव दा कहते. मैं मानता हूं कि ये व्यक्तित्व, ये संबंध, ये रूप राष्ट्र जीवन के लिए एक बहुत बड़ा हम जैसे लोगों को प्रेरणा देने वाला काम होता है, और वो काम प्रणव दा ने किया. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इस्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. इस्रायलला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे. मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण संरक्षण विषयक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. इस्रायल भेटीनंतर पंतप्रधान जर्मनीतल्या हॅम्बुर्ग इथं होणाऱ्या G20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत दहशतवादाला आळा तसंच आर्थिक सुधारणा या विषयांवर प्रामुख्यानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे. खुला आणि मुक्त व्यापार, हवामान बदल, शाश्वत विकास तसंच महिला आणि युवक रोजगार याबाबतही चर्चा अपेक्षित आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. शब्दांचा आणि आकड्यांचा खेळ बंद करून सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम बँकेला तातडीनं अदा करावी आणि खरीप हंगामासाठी कर्ज घेण्याचा शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ही रक्कम तातडीनं जमा झाली नाही तर पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली संपर्क मेळावे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ते कोल्हापुरामध्ये बोलत होते. इतर पक्षातील नेत्यांसाठी गळ लावण्यापेक्षा भाजपानं आपल्या जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, असा टोला पवार यांनी लगावला. जीएसटीमुळे महागाई वाढणार नाही याकडे सरकारनं लक्ष द्यावं, अशी मागणी तटकरे यांनी केली. 15 वर्षांनंतर सत्ता मिळाल्यानं शिवसेना सरकारकडून बाहेर पडणार नाही, असं सांगत त्यांनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. आम्ही तर या निमित्तानं मागणी करतोय, परंतु ती मागणी त्यांनी पूर्ण केली नाही. तर उद्याचं येणारं अधिवेशनामध्ये आम्ही पुन्हा हा मुद्दा वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून शेतकऱ्याला, आणि माझं आजही म्हणणं आहे, गरजू शेतकऱ्यालाच न्याय ह्याच्यात मिळाला पाहिजे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोंभळणे इथल्या राहीबाई पोपरे यांनी गावात बियाणं बँक सुरू केली आहे. संकरित बियाणांऐवजी गावठी बियाणांच्या वापरावर त्या भर देतात. आतापर्यंत 54 विविध भाजीपाला, फळभाज्या यांच्या 114 वाणांचं संकलन त्यांनी केलं आहे. राहीबाई यांनी आपल्या घरात पारंपरिक पद्धतीनं शेतात पिकणाऱ्या विविध पालेभाज्यांचा आणि फळभाज्यांच्या बिया तयार केल्या आहेत. नागली, भात, वाल, वरई, वाटाणा यासारख्या विविध बियाणांच्या शेंगा त्यांनी जतन करून ठेवल्या आहेत. मडक्यामध्ये राख ठेवून त्यामध्ये या बिया त्या साठवून ठेवतात. रासायनिक खताचा वापर न करता केवळ गांडूळ आणि शेणखताचा वापर करून बियाणं तयार करून बचत गटांच्या माध्यमातून गावठी बियाणांचा पुरवठा राहीबाई करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिल्लीतल्या इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर या संस्थेनं त्यांचा गौरव केला आहे. भाजीपाला मी घरामध्ये साठवून ठेवते, त्याची शेंगा आल्या का तोडून बी करून, आणि एक राख म्हणून राखामध्ये कोणतं औषध पावडर कोणते न वापरता चुलीतले राख आम्ही घेतो. आणि हे जुने कानके होते, कोथळे होत्या, कणगे होत्या, म्हणून आता त्याच्याकडेच वळालं. त्या मडक्यामध्ये जर बी ठेवलं तर कमीत कमी 5 वर्षे बी राखामध्ये राहणार, पण त्याला कुठलाच भुंगा लागणार नाही का, ते कुठलंच उतरणार नाही असं आहे. मग आम्ही ते जुनं सगळं मी जुन्याकडेच चालले. मग हे राखामध्ये बी ठेवून आता गेल्या वर्षीच्या बियाच्या काय टायमाला हे टायमाला यंदा पाकिटं भरलेत. मी आधी इथं पेरून पाहिलं उगत आहे का नाही, पण सगळं बेन हे राखातलं जे बेन आहे याला कुठला भुंगा लागणार नाही का, कुठलं खराब होणार नाही का, काही नाही. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा पावसानं वेळेवर हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी वेळेत पेरण्या पूर्ण केल्या. मात्र गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं पीक करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुरुवातीच्या पावसामुळे जवळपास 5,50,000 हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पावसानं मध्येच दडी मारल्यानं जिल्ह्यातल्या उदगीर, औसा या भागातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. पहिलं पाऊस चांगला झाला, समज झालं ओके म्हणून आम्ही पेरलं, तर एकदा जीवावर आलं पेरायचं आणि आता डबल पेरणं होते का? अहो एकदा झालं, दोनदा झालं, मग शेतकऱ्यापाशी का आहे? ह्या 2 दिवसात नाही तर पाऊस पडला तर काय नाही, पाण्या घालायचं काम आहे, दुमार पेरायचं काम आहे. व्यसन करण्यापेक्षा आनंदानं जगण्याचा, स्वतःवर तसंच निसर्गावर प्रेम करण्याचा छंद लावून घ्यावा, असं मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केलं आहे. सातारा इथं आयोजित व्यसनमुक्त निर्धार परिषदेमध्ये ते बोलत होते. महामार्गापासून 500 मीटर अंतराच्या आत असणारी दारू दुकानं सर्वोच्च न्यायालयानं बंद करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारी असल्याचं डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितलं. गावागावात दारूबंदीसाठी महिला पुढे येत असून अशा महिलांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असंही दाभोलकर म्हणाले. यंदाच्या वर्षापासून राज्यातल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा संस्था पातळीवर न होता राज्य सरकारच्या मार्फत होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शिनगारे यांनी दिली. या प्रवेश प्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये 100% पारदर्शकता निर्माण होईल, असंही शिनगारे म्हणाले. सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं आयोजित राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेमध्ये ते बोलत होते. राज्य सरकारकडून राज्यात वैद्यकीय रुग्णालये उभारण्यात येत आहेत, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची उणीव भासत आहे, असं ते म्हणाले. या परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यामधील ज्ञान वाढवण्यास मदत होईल, असं मत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी व्यक्त केलं. या 5 दिवसीय परिषदेमध्ये राज्यातले अनेक डॉक्टर आणि शासकीय महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विकसित राष्ट्राची उभारणी करण्यासाठी विद्यार्थ्यांवर मोठी जबाबदारी असून ही नवी पिढी समाजाचा आणि देशाचाही विकास घडवेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी व्यक्त केला आहे. समाजसुधारक बाबा आमटे यांच्या वरोरा इथल्या आनंदवन इथं 10वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करताना ते बोलत होते. देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी या विद्यार्थ्यांवर आहे. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरी आणि ग्रामीण गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातल्या ठोसेघर धबधबा ओसंडून वाहत आहे. हा धबधबा सातारा शहरापासून पश्चिमेकडे सुमारे 26 किलोमीटर अंतरावर आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी वनविभागानं संरक्षक कठडा असणाऱ्या पायऱ्यांची सुविधा केली आहे. हा धबधबा 1100 फुटावरून दरीत कोसळत आहे. मुसळधार पावसात हे मनोवेधक दृश्य पाहायला आणि या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. धबधबा खूप छान आहे आणि पाणी खूप आहे, बघून खूप छान वाटते
आम्ही सुट्टीसाठी वीकेंड प्लॅन केला ठोसेघर धबधबा. इकडे खूप छान वाटतंय, पाऊस पण आहे आणि सेफ्टीसाठी पण आहेत, इन्स्ट्रक्शन्स वगैरे लिहिलेले आहेत, स्टेप्स आहेत. त्यामुळं नक्की भेट द्या ठोसेघर धबधबा. आम्ही खूप एन्जॉय केला, छान वाटतंय. इथले सुविधा खूप चांगल्या आहेत आणि रस्ता जो आहे तो पण खूप चांगला आहे आणि हे वातावरण खूप निसर्गरम्य आहे. तर मी हे सांगेल प्रत्येकाने इथे एकदा तरी निसर्गाच्या सानिध्यात येण्यासाठी आणि आपले काही क्षण इथे सुखात घालण्यासाठी प्रत्येकाने इथे एकदा तरी यावे. पुणे नगर रस्त्यावर लोणीकंद गावाजवळ बस आणि पाण्याचा टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. पुण्याच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या टँकरनं धडक दिली. या अपघातात बसच्या पाठीमागे असलेल्या मोटारींचंही नुकसान झालं आहे. जय जवान जय किसान या नाऱ्याबरोबरच वारकरी संप्रदायामार्फत आध्यात्मिक विकास होणं महत्त्वाचं आहे, कारण यामुळे देशातील अध्यात्माचा प्रसार हा संपूर्ण विश्वात होईल, असं प्रतिपादन ज्येष्ठ कृषीतज्ञ रमेश ठाकरे यांनी केलं. विश्वशांती गुरुकुल परिसरामध्ये वारकरी भाविक भक्तांसाठी आषाढी वारीचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मेंदू, मन आणि मनगट बळकट करणाऱ्या कुस्तीला राजाश्रय देण्याचं काम या माध्यमातून होत आहे. देशाच्या रक्षणासाठी बलवान तरुणांची गरज आहे, असंही ठाकरे म्हणाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तानवर 95 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या स्पर्धेतला भारताचा हा सलग 3रा विजय आहे. भारतानं पाकिस्तानसमोर 170 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आणि तो संघ 38 षटकामध्ये सर्व बाद 74 धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारताची गोलंदाज एकता बिश्त हिनं सर्वाधिक 5 बळी मिळवले. मानसी जोशीनं 2 तर झुलन गोस्वामी, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. पाकिस्तानची सलामीची फलंदाज नहिदा खान हिनं 23 धावांची खेळी केली आणि सना मीरनं 29 धावा केल्या. दरम्यान याआधी भारतीय महिला संघानं इंग्लंडवर 35 धावांनी मात केली होती, तर वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला होता. वर्षातील 3ऱ्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत असणाऱ्या विम्बल्डनची आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत अँडी मरे याला प्रथम मानांकन देण्यात आलं आहे. जोकोविचला 2रं तर 17 वेळा ग्रँडस्लॅम पटकावणाऱ्या रॉजर फेडररला 3रं मानांकन देण्यात आलं आहे. महिला गटामध्ये गेल्या स्पर्धेतील विजेती जर्मनीच्या एंजेलिक कर्बरला प्रथम मानांकन देण्यात आलं आहे. आजचा सामना अँडी मरे आणि रशियाच्या अलेक्झांडर बुब्लिक यांच्यामध्ये होणार आहे. आसाममध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून तिथली पूरस्थिती कायम आहे. या पुराचा फटका 8 जिल्ह्यातल्या जवळपास 3 लाख लोकांना बसला आहे. करीमगंज आणि लखीमपूर जिल्ह्याला या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालं असून पुलांवरही रहदारीमध्ये अडचण निर्माण झाली आहे. पूरग्रस्त भागातील 5,000हून अधिक नागरिकांना पुनर्वसन शिबिरामध्ये हलवण्यात आलं आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यानं राष्ट्रीय महामार्ग 415 वरची वाहतूक ठप्प झाली आहे. या भूस्खलनामुळे अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगरला जाण्याचा मार्ग बंद झाला असून ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 3 दिवसांपासून हिमाचल प्रदेशामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या 2 दिवसातही तो तसाच कोसळत राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाच्या विकासासाठी पंतप्रधानांनी आणि मी मतभेद तसंच कटुता दूर करून काम केलं, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इस्रायलच्या दौऱ्यावर. संरक्षण, तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार होण्याची शक्यता. शब्दांचा खेळ थांबवा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम तातडीनं द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची राज्य सरकारकडे मागणी. आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सलग 3रा. विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आज होणार सुरुवात. अग्रमानांकित अँडी मरेची पहिली लढत अलेक्झांडर बुब्लिकशी होणार.
आणि पुणे नगर रस्त्यावर लोणीकंद गावाजवळ बस आणि पाण्याच्या टँकरचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू. आसाममध्ये अतिवृष्टी, 8 जिल्ह्यातल्या सुमारे 3 लाख लोकांना पुराचा फटका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.